शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांचं रेशन बंद, स्वाभिमानीचा प्रशासनाला इशारा. निर्णय मागे न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र ठिय्या आंदोलन. गरीब शेतकऱ्यांना उद्योगपती ठरवून रेशन बंद करण्याचा आरोप. जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन. आज दिनांक 13 रोजी सोमवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता पुरवठा विभागानं आणखी एक मोठा अन्याय केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे. जिल्ह्यातील गरीब शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालक असलेल्या गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना खासगी कंपन्यांचे उद्योगपती समजून त्यांचं रेशन धान्य बंद करण्याची कारवाई सुरू असल्याचा गंभीर आरोप संघटनेनं केलाय. ही कारवाई तात्काळ मागे न घेतल्यास जिल्हाभरात रेशन बचाव आंदोलन छेडून जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिलाय. या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे. सुरेश काळे म्हणाले की शासनानं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले. मात्र आता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या डेटा मॅचिंग प्रक्रियेतील त्रुटींमुळे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट श्रीमंत व्यावसायिक समजून त्यांच्या रेशन कार्डवरील स्वस्त धान्य आणि इतर सुविधा बंद करण्याची कारवाई सुरू आहे. हा निर्णय अन्यायकारक असून गरीब हजारो शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. कागदावर संचालक, प्रत्यक्षात मात्र गरीब शेतकरी. शेतकरी उत्पादक कंपन्यांतील संचालक हे कोणतेही मोठे उद्योगपती नसून अल्पभूधारक, कोरडवाहू आणि सामान्य शेतकरी आहेत. त्यांना कोणतंही मोठं मानधन, पगार किंवा नफा मिळत नाही. त्यांचं वार्षिक उत्पन्न आजही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या निकषांमध्ये बसते. तरी देखील केवळ DIN क्रमांकाच्या आधारे रेशन बंद करण्याची यांत्रिक कारवाई केली जात असल्यानं अनेक शेतकरी भीतीपोटी संचालक पदाचे राजीनामे देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रगतीसाठी उभारलेल्या FPO चळवळीवरच संकट ओढवल्याचं त्यांनी सांगितलंय. संघटनेनं केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या निर्देशांचाही हवाला देत केवळ तांत्रिक कारणांवरून कोणत्याही पात्र शेतकऱ्यांचं रेशन कार्ड रद्द करू नये, तर प्रत्यक्ष आर्थिक पाहणी करूनच निर्णय घ्यावा असं स्पष्ट असल्याचं नमूद केले. मात्र जिल्हा पुरवठा विभाग या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. केवळ DIN क्रमांकाच्या आधारे सुरू असलेली रेशन बंदची कारवाई तात्काळ स्थगित करावी. नोटीस मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांची प्रत्यक्ष आर्थिक व शेतीची शहानिशा करूनच अंतिम निर्णय घ्यावा. अपात्र ठरवण्यात आलेल्या पात्र शेतकऱ्यांचे रेशन धान्य तात्काळ पूर्ववत सुरू करावे. गरीब शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. प्रशासनानं तातडीनं निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिला. यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक प्रतिनिधी CA धनंजय मस्के, राजेंद्र पेणक, लक्ष्मण नांद्रे, महादेव वैद्य, कुलभूषण हातोटे आणि कृष्णा हातोटे उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारने रेशन सुधार मिशन अंतर्गत रेशन कार्डचं शुद्धीकरण करण्याची मोहीम घेतलेली आहे. या मोहिमेमध्ये जे शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक किंवा सभासद शेतकरी आहेत त्यांना या रेशनच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे. जिल्ह्यातील 7,000 पेक्षा अधिक शेतकरी या रेशनच्या योजनेपासून वंचित राहणार आहेत. तर त्यांचं कारण काय आहे की शेतकरी उत्पादक कंपनीचे ते सभासद किंवा संचालक आहेत. म्हणजे केंद्र सरकार एकीकडे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचं आवाहन करतात. त्यांनी लक्ष ठेवलं होतं की 10,000 पेक्षा अधिक आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्याची चेन उभा करायची. तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. मात्र आता हे रेशन डिपार्टमेंट, पुरवठा विभाग त्याला खोडा घालत आहे आणि या शेतकऱ्यांना रेशन पासून वंचित ठेवत आहे. त्यामुळं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देतोय की ते सभासद संचालक त्या कंपनीचे असतील तर ते काही मोठे उद्योगपती नाही, त्यांना कोणतं मानधन नाही, त्यांना कोणते पगार नाही किंवा त्यांना कोणता असा फिक्स असा पगार नाही, गेलेला पगार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांचं रेशन बंद करण्याचा पाप करू नका. ही मोहीम थांबवा. पात्र लाभार्थ्यांना लाभ चालू ठेवा. अपात्र असतील त्यांच्यावर कारवाई करा. हेच निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी यांना देत आहोत. सुरेश काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष, जालना.